चलो, तो सब्स्टिट्यूशन मेथड क्या होती है? इंटीग्रेशन के प्रॉब्लम में एफ ऑफ एक्स और एफ डैश एक्स अगर दोनों है तो उसको बोलेंगे सब्स्टिट्यूशन मेथड। इंटीग्रेशन के प्रॉब्लम में दोनों है, दोनों यानी कौन? एफ ऑफ एक्स और एफ डैश एक्स। एफ ऑफ एक्स यानी एक फंक्शन रहेगा और एफ डैश एक्स यानी उस फंक्शन का डेरिवेटिव रहेगा। जब दोनों साथ में रहेंगे तो सब्स्टिट्यूशन मेथड उसको बोलते हैं। और फिर सब्स्टिट्यूशन मेथड फिर अप्लाई करने के बाद यानी जिसका डेरिवेटिव है उस वहां पे हमें पुट करना पड़ता है इज इक्वल टू टी। कोणाला म्हणायचा सब्स्टिट्यूशन मेथड? जिस प्रॉब्लम में, जिस इंटीग्रेशन के प्रॉब्लम में दोनों रहेंगे, दोनों यानी कौन? एफ ऑफ एक्स और एफ डैश एक्स। एफ डैश एक्स यानी कौन है? एफ डैश एक्स इज द डेरिवेटिव ऑफ एफ ऑफ एक्स। ओके, तो एफ ऑफ एक्स भी है, जैसा कि जहाँ पे log x और 1/x है, log x इंटू एक्स नहीं, log x एंड 1/x, तो log x का डेरिवेटिव होता है 1/x, यानी एक log x ये हुआ एफ ऑफ एक्स और 1/x हुआ तुम्हारा एफ डैश एक्स, तब वहाँ पे रहेगा तुम्हारा सब्स्टिट्यूशन मेथड। फिर सब्स्टिट्यूशन मेथड जब हमें समझ में आता है तो फिर वहाँ पे लिखना पड़ेगा पुट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी, नॉट एफ डैश एक्स, पुट एफ ऑफ एक्स इज इक्वल टू टी, जिसका डेरिवेटिव है। राइट, नेक्स्ट प्रॉब्लम। क्वेश्चन रहेगा इंटीग्रेट द फॉलोइंग, इंटीग्रेट द फॉलोइंग, log x इसका होल ब्रैकेट टू द पावर n बाई एक्स। चलो, तो इसको ये कंसीडर कर दो, लेट i इज इक्वल टू log x टू द पावर n बाई एक्स, log x टू द पावर n बाई एक्स। जरा लिहून आता लिहायचं नाही। अब सब्स्टिट्यूशन करते समय यानी एफ ऑफ एक्स अगर रूट में है, एफ ऑफ एक्स का अगर इंडेक्स पावर है तो उसको साइड में कर दो। सब्स्टिट्यूशन करते समय एफ ऑफ एक्स, एफ डैश एक्स की बात नहीं कर रहा हूं, सब्स्टिट्यूशन करते समय एफ ऑफ एक्स का यहाँ पे एफ ऑफ एक्स और यहाँ पे एफ डैश एक्स, एफ डैश एक्स कौन हो सकता है? यहाँ पे एफ डैश एक्स कौन राहिली थे? 1/x, एफ डैश एक्स कौन राहील? 1/x, और एफ ऑफ एक्स log x टू द पावर n नहीं। सब्स्टिट्यूशन मेथड में, इन सब्स्टिट्यूशन मेथड डू नॉट कंसीडर इंडेक्स पावर और द एनी स्क्वायर रूट ऑफ एफ ऑफ एक्स। जो एफ ऑफ एक्स बनेगा उसका इंडेक्स पावर क्या है, अगर वो रूट में है तो उसको कंसीडर नहीं करना है, हमें उसको नहीं कंसीडर करना है। ओके, log x का डेरिवेटिव 1/x होता है, लेकिन log x टू द पावर n इसका डेरिवेटिव 1/x नहीं होगा, इसलिए सब्स्टिट्यूशन मेथड में डू नॉट कंसीडर द इंडेक्स पावर, डू नॉट कंसीडर द स्क्वेअर रूट और क्यूब रूट ऑफ एफ ऑफ एक्स। तर काल तुम्ही जागा सोडले होते, लिहा त्याच्या ठिकाणी। इन सब्स्टिट्यूशन मेथड, in substitution method do not consider any index power, do not consider any index power or square root or cube root or square root or cube root of f of x, of f of x. जरा इन सब्स्टिट्यूशन मेथड
डू नॉट कंसीडर इंडेक्स पावर और स्क्वायर रूट और क्यूब रूट ऑफ एफ ऑफ एक्स। ओके, तो यहां पे देखो, अब ये इंटू 1/x विथ रिस्पेक्ट टू x, इसको साइड में कर लेते हैं और ये लिखना नहीं, और यहां पे रहेगा log x टू द पावर n इंटू 1/x। अब हम यहां पे लिखेंगे पुट log x इज इक्वल टू टी, डेरिवेटिवच्या ठिकाणी नाही लिहायचा, जिसका डेरिवेटिव मिल रहा है उसके जगह पे सब्स्टिट्यूशन रहेगा। क्या सांगितलं मी? जिसका डेरिवेटिव मिल रहा है, डेरिवेटिव log x का मिल रहा है या 1/x का मिल रहा है? जिसका डेरिवेटिव मिलता है तो इज इक्वल टू टी। फिर यहां पे डिफरेंशिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x। log x का डेरिवेटिव बताओ, 1/x डायरेक्ट लिहिलो मी, आणि t चा डेरिवेटिव का होईल सांगा? dt बाय dx, dt बाय dx। स्टेटमेंट ले लो, डिफरेंशिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x, तो log x का डेरिवेटिव 1/x और t का डेरिवेटिव dt बाय dx। dx इधर ट्रांसफर हो जाएगा, यानी क्या लिखेंगे? 1/x dx इज इक्वल टू dt। इतना हो गया, डेरिवेटिव कंप्लीट हो गया। अब i इज इक्वल टू, i क्या है तुम्हारा? log x, बताते जाओ क्या है? log x टू द पावर n इंटू 1/x dx। यहाँ पे वैल्यू पुट करते जाओ, 1/x dx इसका वैल्यू dt है, 1/x dx इसका वैल्यू dt है, log x का वैल्यू क्या है? t, और इसका पावर क्या है? n। तो अब इंटीग्रेशन में फार्मूला आ गया, x टू द पावर n विथ रिस्पेक्ट टू x। क्या होते फार्मूला? इंटीग्रेशनचा, इंटीग्रेशनचा हाँ क्या होते? n अपॉन n प्लस 1। तो यहाँ पे रहेगा t टू द पावर n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c। बट t यानी कौन है? t यानी कौन है? log x। ये वैल्यू विथ रिस्पेक्ट टू t है, हमें वैल्यू विथ रिस्पेक्ट टू x चाहिए क्योंकि प्रॉब्लम विथ रिस्पेक्ट टू x है। तो यहाँ पे t का वैल्यू log x टू द पावर n प्लस 1 अपॉन n प्लस 1 प्लस c। लिया लवकर, cot log x by x। चलो, लेट i इज इक्वल टू इंटीग्रल ऑफ cot log x by x with respect to x। जरा अब देखो यहाँ पे अगेन, यहाँ पे log x का डेरिवेटिव 1/x है, log x का डेरिवेटिव लिखना नहीं, i इज इक्वल टू इंटीग्रल ऑफ जो डेरिवेटिव है, जो डेरिवेटिव है उसको साइड में कर लेंगे, यानी 1/x dx। यहाँ पे रहेगा cot log x। ओके, किसका? जिसका डेरिवेटिव है वहीं पे सब्स्टिट्यूशन रहेगा, डेरिवेटिव कोणाचा आहे? log x चा। तो यहाँ पे हम लिखेंगे पुट log x इज इक्वल टू टी, फिर डिफरेंशिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x, इसका डेरिवेटिव 1/x और इसका डेरिवेटिव dt बाय dx। यहाँ पे इधर ये ट्रांसफर होता है तो यहाँ पे रहेगा dt, यानी 1/x dx का वैल्यू dt हुआ। अगेन प्रॉब्लम को लिखेंगे, इंटीग्रल ऑफ, इंटीग्रल ऑफ बताते जाओ क्या है? cot log x, उसके बाद में क्या है? 1/x dx। i इज इक्वल टू इंटीग्रल ऑफ cot, ये याज इट इज रहेगा, हमें सिर्फ वैल्यू पुट करना है log x का, तो यहाँ पे रहेगा log cot और ये रहेगा t। अब डबल t आ रहा है तो ये t एक ब्रैकेट जो सब्स्टिट्यूशन वाला है वो ब्रैकेट में रहेगा, 1/x dx इसका वैल्यू है dt।
ओके. फिर यहाँ पे युजिंग फॉर्म्युला सांगा कोणता फॉर्म्युला येतो इथे विथ रिस्पेक्ट टू एक्स मध्ये सांगा. आहे का फॉर्म्युला इंटिग्रेशन याच्यामध्ये कोणता फॉर्म्युला सांगा. कॉट एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. इंटिग्रल ऑफ कॉट एक्स, इंटिग्रल ऑफ कॉट एक्स काय आहे समीक्षा. इंटिग्रल ऑफ कॉट एक्सचा फॉर्म्युला काय आहे. फॉर्म्युला लिहून नाही दिलाय का इंटिग्रल ऑफ कॉट एक्सचा. हा हा पहा लिस्ट पहा बरं. नाही आहे. इंटिग्रल ऑफ कॉट एक्सचा फॉर्म्युला नाही लिहून दिलाय का. नाही लिहिला. हा हा लिहा. इंटिग्रल ऑफ कॉट एक्स. इंटिग्रल ऑफ cot x with respect to x is equal to log mod sin x plus c. log mod sin x plus c. तो इंटीग्रल ऑफ cot x with respect to x is equal to log mod sin x plus c. ये फार्मूला यूज करेंगे तो हमें आई का वैल्यू मिलेगा. यहाँ पे क्या लिखना पड़ेगा. लॉग मॉड साइन एक्स लिहायचा का लिहायचा टी प्लस सी. आई इज इक्वल टू लॉग मॉड साइन आणि टी म्हणजे कोण लॉग एक्स. तो यहाँ पे रहेगा लॉग एक्स प्लस सी. लिया. नेक्स्ट लिया कॉस रूट एक्स बाय रूट एक्स. चला तो कंसिडर कर दो. लेट आई इज इक्वल टू इंटीग्रल ऑफ कॉस रूट एक्स बाय रूट एक्स with respect to x. चला पटकन आयडेंटिफाय करायचा का डेरिव्हेटिव्ह कोणाचा मिळेल. वहाँ पे एक है कॉस और दूसरा है रूट एक्स, तीसरा भी रूट एक्स है. भूत्याव लिहून झाला. मरेखटीमध्ये जा, तेथे पूजा कराल, नारळ फोरा, तेथे सांगा मरेखटीमध्ये तर काहीतरी इथून जीन निघाल्या पाहिजे म्हणून. जेव्हा तो झोंबल तेव्हा आवाज निघाल. पूजा करून टाकायचा त्याला, प्रतिज्ञा करा तिथे जिन बाबा तिथून निघ म्हणून. तो यहाँ पे एक फंक्शन है कॉस और दूसरा फंक्शन है रूट एक्स. यहाँ भी रूट एक्स है. अब सब्स्टिट्यूशन मेथड वहाँ पे तो लिखा तो नहीं है सब्स्टिट्यूशन मेथड है करके. अब प्रॉब्लम हो रहा है सब्स्टिट्यूशन मेथड का तो वो सब्स्टिट्यूशन मेथड ही रहेगा. कारण जी मेथड शिकून राहिलो तर तीच मेथड तिथे राहील. आता ठीक आहे आता शिकून राहिलो पण एक्झाममध्ये आल्यानंतर का माहीत राहणार आहे प्रॉब्लेम पाठ करणारा. प्रॉब्लेम पाठ राहील का तुमच्या घराचा ॲड्रेस तुम्हाला पाठ नाही राहील. आता तो प्रॉब्लेम पाठ राहील. एका लेसनचे 100 प्रॉब्लेम पाठ राहतील का. एक ॲड्रेस पाठ नाही होय. गाणं पाठ होईल, गाणे पाठ होतील, ते फॉर्म्युले पाठ होतील. प्रॉब्लेम पाठ फॉर्म्युले पाठ नव्हतं प्रॉब्लेम पाठ होईल का. तो वहाँ पे कॉस रूट एक्स तो कॉस का डेरिवेटिव साइन है क्या नहीं है. पटकन एवढा विचार करायचा. कॉस का डेरिवेटिव साइन नहीं है इसका मतलब कॉस के जगह पे पुट नहीं करेंगे. फिर रूट एक्स का डेरिवेटिव क्या होता है. रूट एक्स का डेरिवेटिव का होते हाँ प्रांजल का होते 1 बाय रूट एक्स का डेरिवेटिव ऑफ रूट एक्स का होते हाँ 1 बाय ट्वाइस रूट एक्स. रूट एक्स चा डेरिवेटिव 1 बाय ट्वाइस रूट एक्स. डी बाय डी एक्स ऑफ रूट एक्स इज इक्वल टू 1 बाय ट्वाइस रूट एक्स. इसका मतलब यह है कि इसका डेरिवेटिव अबे नहीं वो कंप्लीट मिल रहा है, ना ही पूर्ण मिटे जिलेला आहे.
नाही कंप्लीट मिळे. थोडासा तर भेटू, थोडासा नाही जास्त भेटून राहिला, जास्त भेटून राहिला. याचा डेरिवेटिव का होते 1/2 रूट एक्स. फक्त का नहीं है 2. अभी यह नंबर नहीं है तो नंबर को एडजस्ट कर देंगे, यानी इसका डेरिवेटिव मिल रहा है तो हमें यहाँ पे पुट करना पड़ेगा. पुट रूट एक्स इज इक्वल टू टी. सबस्टिट्यूशन मेथडचा यूज करताना जिथे ज्या ठिकाणी जेवढे टर्म आहेत तेवढ्या टर्मचा लवकर लवकर विचार करायचा, लवकर लवकर विचार करायचा. दिमाग राहील तर विचार होईल ना. दिमाग नाही आहे तरी 12 जेव्हा डिसेंबर महिन्यामध्ये JEEचा फॉर्म भरल्या दिमागावर, JEEचा फॉर्म भराल, MSCTचा फॉर्म भराल आणि तो मायबापच म्हणते बे त्या फॉर्म निघाला ना बे कम्प्युटरवाल्याने सांगितलं म्हणते, तो बापच जाते बिचारा. कारण त्या बापाला माहीत आहे माझ्या पोरगी बू हुशार आहे म्हणून, पण त्या बापाला थोडी माहीत आहे हिचा दिमाग चालते का नाही म्हणून. 30 सेकंदामध्ये एक प्रॉब्लेम सॉल्व करायचा राहते. तर 30 सेकंद बे खाजवालेच 5 मिनिट लागतील त्या प्रॉब्लेमला पाहून. खाजव 5 बोटामध्ये उवा येतील, त्या उवा मारावले 10 मिनिट लागतील, गेले 15 मिनिट. का करणार आहे ते? भंग सुडाव का करणार आहे ते? तुमच्यानं का जमणार आहे? पटकन विचार करायचा. इथे कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन नाही आहे, कॉसले साईडला करायचा. पटकन नाही आहे कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन, साईडला झाला, संपला. मग राहिला कोण? रूट एक्स राहिला. मग रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती आहे? 1/2 आहे ना, भेटून राहिला ना, याचा भेटून राहिला ना, 1 आहे ना, 1 रूट एक्स. फक्त कोण नाही आहे? 2 आहे. 2 नाही आहे तर 2चा विचार नंतर करता येईल. तो फिर यहाँ पे लिखेंगे रूट एक्स इज इक्वल टू टी. यहाँ पे डिफरेंशिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह का लिहायचा? 1/2 रूट एक्स. टीचा का लिहायचा? dt/dx. ज्याला हा dx कोणाकडे येईल? इकडे येईल. मग का लिहाल? 1/2 रूट एक्स dx इज इक्वल टू dt. ओरिजिनल प्रॉब्लेम मध्ये पाहिले तर ओरिजिनल प्रॉब्लेम मध्ये काय आहे? 1/रूट एक्स. तर इथे 1/रूट एक्सच ठेवायचा. या 2चा काही काम आहे का? मग 2चा काम नाही आहे. तर इथे राहील फक्त 1/रूट एक्स dx आणि 2 या साईडला जाईल. म्हणजे हा झाला 1/रूट एक्स dx ची व्हॅल्यू झाली 2 dt. क्योंकि यहाँ पे ट्वाइस नहीं है, अब नहीं है यहाँ पे, तो इसको ट्रांसफर कर दो dt के तरफ. अब ओरिजिनल प्रॉब्लम लिखेंगे I इज इक्वल टू क्या है? कॉस रूट एक्स बाय रूट एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. झाला. मग आता काय करतो मी इथे? इंटिग्रल ऑफ कॉस रूट एक्स आणि जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला बाहेर काढतो. म्हणजे कोणाला काढतो? 1/रूट एक्स dx. याला बाहेर काढायचा. इकडे पाय, हिरोतीचा पाणी आहे, फेकून टाकेन तर बरोबर भूत जमल. हिरोतीचा पाणी फेकल्यावर भूत जमल ना? नाही जमल, नाही जमल, नाही जमल. जमल का चालते? जा काय खालून हिरोती मागून आणच्या. जा ना, जा ना, जा बरं. असं म्हणजे हिरोतीच्या पाणी नाही, असं अशी हिरोती फेकायची का? तो 1/रूट एक्स dx, 1/रूट एक्स dx की वैल्यू कितनी है? ट्वाइस. तो यहाँ पे रहेगा ट्वाइस dt. जरा यहाँ पे इंटीग्रल और यहाँ पे क्या रहेगा? कॉस आणि रूट एक्स की वैल्यू किती आहे? t. हा 2 इंटीग्रलच्या बाहेर, तो इंटीग्रल ऑफ कॉस आणि इथे काय आहे? t विथ रिस्पेक्ट टू t. जरा सिंपल फॉर्म्युल्यामध्ये जा. इंटीग्रल ऑफ कॉस एक्स. कोणाचा फॉर्म्युला? इंटीग्रल ऑफ कॉस एक्स. का होतं इंटीग्रल ऑफ कॉस एक्सचा फॉर्म्युला? मायनस साइन एक्स का साइन एक्स. मग हा इथे 2 राहील आणि इथे का राहील? साइन t आणि इथे का राहील? c. इथे ट्वाइस साइन आणि टीच्या ठिकाणी का राहील? रूट एक्स प्लस c. लिहा. लेट I इज इक्वल टू साइन रूट एक्स बाय रूट एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. सेम प्रॉब्लेम आहे. चला सॉल्व करा. हा तुमचा होमवर्क राहील. या आन्सर कशामध्ये येईल? इथे इंटिग्रल ऑफ साइन टी भेटेल ना, तर इंटिग्रल ऑफ साइन टी का होईल? मायनस कॉस टी. हा तुमचा होमवर्क राहील. नेक्स्ट लिहा. लेट I इज इक्वल टू 1/1 प्लस e टू द पावर माइनस x विथ रिस्पेक्ट टू x.
आ इज इक्वल टू 1/1 प्लस, झाला लिहायचं ना, इकडे बघा आता. पहले एक काम करेंगे, मैथमेटिक्स में पहले एक काम करना पड़ता है. अगर इंडेक्स पावर नेगेटिव है तो उसको पहले पॉजिटिव कर दो, कुछ भी नहीं समझ में आता तो भी. अब वहाँ पे क्या समझ में आएगा, अगर हमारा अगर सब्स्टिट्यूशन मेथड चालू है, सब्स्टिट्यूशन मेथड चालू है तो फिर e टू द पावर x का डेरिव्हेटिव्ह अगेन e टू द पावर x आहे क्या. अबे या ठिकाणी जर e टू द पावर x आहे तर पुन्हा e टू द पावर x चा डेरिव्हेटिव्ह काय होते, e टू द पावर x. सब्स्टिट्यूशन मेथड कोणाला बनावचा, तर ज्या ठिकाणी का राहील एफ ऑफ एक्स आणि एफ डॅश, ये दोन फंक्शन पाहिजेत ना. अबे दो फंक्शन, जब तक दो फंक्शन नहीं रहेगा वहां पे सब्स्टिट्यूशन मेथड नहीं रहेगा. तो यहाँ पे फंक्शन तो एक ही है. जब तक दो फंक्शन नहीं, एटलीस्ट दो फंक्शन नहीं, तो सब्स्टिट्यूशन मेथड नहीं होता. तो यहाँ पे सब्स्टिट्यूशन मेथड अभी नहीं है, लेकिन कुछ भी सॉल्व करने से पहले और कुछ भी समझने से पहले मैथमेटिक्स में ये होता है, किसी का इंडेक्स पावर अगर निगेटिव हो तो उसको पहले पॉजिटिव कर दो, और निगेटिव इंडेक्स पावर को पॉजिटिव करने के लिए उसको 1 के डिनोमिनेटर में लेके जाना पड़ता है. या प्रॉब्लेममध्ये काहीच तुम्हाला समजणार नाही. जर तुम्हाला वाटते का हा सबस्टिट्यूशन मेथडमधला आहे, तर हा जर आहे तर त्याचा दुसरा आहे का इथे, त्याचा दुसरा नाही आहे. त्याचा दुसरा कोण नाही आहे, डेरिव्हेटिव्ह आहे का, नाही आहे. फंक्शन एकच आहे. मग पहिला काम कोणता, इंडेक्स पावर काय आहे, निगेटिव्ह, त्याला का बनवायचा. मग इंडेक्स पावर निगेटिव्हचा पॉझिटिव्ह केव्हा होईल, जेव्हा त्याला कोठी घेऊन जायचा, 1 च्या डिनॉमिनेटरमध्ये घेऊन जायचा. म्हणजे का होईल, 1/e टू द पावर x. मॅथमॅटिक्स मध्ये कोणताही काय दिसला तर पहिले त्याला त्याला पहिले इंडेक्स पावर हा पॉझिटिव्ह बनवा. मग झाला, आता याला पॉझिटिव्ह बनवले, हा क्रॉस मल्टिप्लाय करेल, i इज इक्वल टू, तर का होईल 1 क्रॉस मल्टिप्लाय का होईल, e टू द पावर x प्लस 1 बाय e टू द पावर x. हाँ e टू द पावर x ऊपर जाइल, ये ऊपर में चला जाएगा. तो यहाँ पे बना e टू द पावर x अपॉन e टू द पावर x प्लस 1, ऐसा हुआ अभी. यानी इसको सॉल्व कर दिए तो ये मिला हमें. अब यहाँ पे देखो न्यूमेरेटर और डिनोमिनेटर में फंक्शन है e टू द पावर x प्लस 1, न्यूमेरेटर में फंक्शन है e टू द पावर x. का म्हणलो मी, डिनोमिनेटर मध्ये कोणता फंक्शन आहे, e टू द पावर x प्लस 1, आणि न्यूमेरेटर मध्ये काय आहे, झाला. मग आता इथे विचार करायचा, याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे का याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे, असा विचार करायचा पटकन, विदाउट खाजविंग. सांगा लवकर, न्यूमेरेटरचा डेरिव्हेटिव्ह डिनॉमिनेटर मध्ये आहे का डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमेरेटर मध्ये आहे. तर बघा आता इकडे कोणाला सांगता येईल कोणाचा डेरिव्हेटिव्ह असेल, म्हणजे एफ डॅश एक्स कोण आहे, न्यूमेरेटर आहे का डिनॉमिनेटर आहे. मग हा जर एफ डॅश एक्स असेल तर हा राहील एफ ऑफ एक्स, ना हा जर एफ ऑफ एक्स असेल तर हा राहील एफ डॅश एक्स. तर दोनच आहेत फंक्शन, एक वर आणि एक खाली. तर का म्हणावचा, याचा डेरिव्हेटिव्ह e टू द पावर x प्लस 1 होते का म्हणलो मी, e टू द पावर x चा डेरिव्हेटिव्ह का होईल. मग हा याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे का, नाही आहे. म्हणजे हा एफ ऑफ एक्स नाही होऊ शकत, कारण याचा हा जर एफ ऑफ एक्स होईल कोण, तर e टू द पावर x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पावर x प्लस 1 भेटते का. मग हा होईल एफ ऑफ एक्स, कारण e टू द पावर x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पावर x प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे हा e टू द पावर x आहे, म्हणजे काय आहे, हा e टू द पावर x प्लस 0 आहे. समजून राहिला. म्हणजे इथे पटकन विचार करायचा, का विचार करायचा, e टू द पावर x चा डेरिव्हेटिव्ह e टू द पावर x प्लस 1 होऊ शकत नाही, नाहीच आहे. पण याचा डेरिव्हेटिव्ह हा होईल, कारण 1 चा डेरिव्हेटिव्ह का बनेल 0. तर मग सांगा एफ ऑफ एक्स कोण बनला, e टू द पावर x प्लस 1, हा एफ ऑफ एक्स आहे. हा काय आहे, एफ ऑफ एक्स. आणि हा कोण आहे, एफ डॅश एक्स. हा एफ ऑफ एक्स आहे. याचा डेरिव्हेटिव्ह काढाल तर e टू द पावर x आहे, e टू द पावर x आणि प्लस 1 चा डेरिव्हेटिव्ह का होईल 0.
म्हणजे डायरेक्ट हा झाला एफ ऑफ एक्स आणि हा झाला एफ डॅश एक्स. मी इथे जर सबस्टिट्यूशन नाही केलो मग असा लिहितो मी, युजिंग इंटिग्रल ऑफ एफ डॅश एक्स अपॉन एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. जरी सबस्टिट्यूशन नाही केलो तरी हा डायरेक्ट आहे एफ डॅश एक्स, हा आहे एफ ऑफ एक्स. इंटिग्रल ऑफ एफ डॅश एक्स बाय एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू काय आहे फॉर्म्युला, लॉग मॉड एफ ऑफ एक्स प्लस सी. मग आन्सर का लिहीन मी, आय इज इक्वल टू लॉग मॉड ई टू द पॉवर एक्स प्लस 1 प्लस सी. लिहा, सबस्टिट्यूशन नाही केलो आणि करीन तरी तोच आन्सर येईल. इंटीग्रल 1/3x प्लस 7x टू द पावर माइनस n. जरा तो लेट I इज इक्वल टू इंटीग्रल ऑफ, लिसन नंतर लिहायचा, इंडेक्स पावर नेगेटिव है उसको पहले पॉजिटिव तैयार करेंगे. तो यहाँ पे 1/3x प्लस 7 हा याज इट इज, एक्स टू द पावर माइनस एन आहे तर तो बनेल 1/x टू द पावर n और यहाँ पे विथ रिस्पेक्ट टू x. अब ये x टू द पावर n इसको मल्टीप्लाई करेगा x को, तो I इज इक्वल टू 1/3 याज इट इज x इंटू एक्स टू द पावर n. ये इधर मल्टीप्लाई किए तो यहाँ पे ओनली क्या रहेगा 7 और अपॉन में क्या रहेगा एक्स टू द पावर n विथ रिस्पेक्ट टू x. जरा फिर ये ऊपर में चला जाएगा, I इज इक्वल टू एक्स टू द पावर n बाय 3 एक्स टू द पावर n प्लस 1 प्लस 7 विथ रिस्पेक्ट टू x. एक्स टू द पावर n प्लस 1 कसाला समजला. अबे हे दोनही इंडेक्स पावर आहेत, याचा इंडेक्स पावर किती आहे 1, याचा किती आहे n. म्हणजे हा कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये आहे, हा a टू द पावर m इंटू b टू द पावर n, सॉरी a टू द पावर m इंटू a टू द पावर n. दोघाचा बेस सारखा आहे, इंडेक्स पावर अलग आहे, फॉर्म्युला दोघाचा बेस सारखा आहे, इंडेक्स पावर अलग आहे. तर इज इक्वल टू का होईल मग a टू द पावर m प्लस n. तर हा झाला x टू द पावर n प्लस 1 किंवा 1 प्लस n झाला, हा झाला प्रॉब्लेम. अब यहाँ पे याचा डेरिव्हेटिव्ह काढाल x टू द पावर n चा, कोणाचा x टू द पावर n चा. तर याचा डेरिव्हेटिव्ह एवढा मिळेल का, x टू द पावर n चा डेरिव्हेटिव्ह का होते, मी डेरिव्हेटिव्ह बे म्हणून झोंबवा ना तो झोंबवा भूत्याऊ. मी एक्स टू द पावर यांचा डेरिव्हेटिव्ह विचारून राहिलो, का होते n इंटू एक्स टू द पावर, म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह हा भेटेल का नाही, परंतु याचा डेरिव्हेटिव्ह हा भेटेल. याचा डेरिव्हेटिव्ह हा कंप्लीट डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह हा राहील. 7चा सेपरेट कराल का होईल, 7चा का होईल 0. पहिले इथपर्यंत लिहा इथपर्यंत. लिहिले पोट लिहायचं नाही. 3x टू द पावर n प्लस 1 प्लस 7 इज इक्वल टू t. झाला. आता एवढं तर माहीत नाही याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला x टू द पावर n भेटते का म्हणून, पण जीव आता खेळावाच लागेल ना.
असा आहे जिंदगी एक जुआ आहे. अनिल कपूरची पिक्चर आहे जिंदगी एक जुआ आहे. ज्याची जिंदगानी जमली त्याची जमली, मायबापही म्हणतात. ज्याची जमली त्याची जमली, ज्याची नाही जमली तर रात दिवस बोंबलत राहा. आणि जिंदगानी दोनही साईडनं जमते ना त्याला. तर इथे दोनही साईड पाहावं लागतील. पेन बाहेर काढ. बरं झाला कोरोना नाही येतं, नाही तर पहिले कोरोना तुलेच झाला असता. झाला बा इकडे. तर मी याला एफ ऑफ एक्स नाही समजलं मी, कारण याचा डेरिव्हेटिव्ह हा होऊच नाही सके. कारण एक्स टू द पावर यांचा डेरिव्हेटिव्ह होतो एन इंटू एक्स टू द पावर एन माइनस वन. अब यहाँ पे जुआ खेलेंगे, ये कंप्लीट एफ ऑफ एक्स कंसिडर करेंगे. तो मैं इथे लिहितो डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता डेरिव्हेटिव्ह जास्त आहे त्यामुळे इथे मी सिम्बॉल लावतो डी बाय डी एक्सचा. 3x टू द पावर n प्लस 1 प्लस 7 आणि टीचा डेरिव्हेटिव्ह होते dt बाय dx. टीचा डेरिव्हेटिव्ह. अब यहाँ पे प्लस है तो प्लस 0 तो यहाँ पे रहेगा, तो यहाँ पे लिखना पड़ेगा डी बाय डी एक्स ऑफ कोणाचा डेरिव्हेटिव्ह सांगा 3 इंटू एक्स टू द पावर n प्लस 1 आणि डी बाय डी एक्स कोणाचा 7चा आणि इथे का राहील dt बाय dx. ओके, इसका डेरिव्हेटिव्ह 0. हा 3 कोएफिशिएंट बाहेर राहील. इथे लिहा लागेल डी बाय डी एक्स ऑफ एक्स टू द पावर का लिहा लागेल n प्लस 1. तर सांगा आता फॉर्म्युला एक्स टू द पावर यांचा डेरिव्हेटिव्ह का होते n इंटू म्हणजे n म्हणजे कोण n प्लस 1 n इंटू एक्स टू द पावर n मायनस 1 n म्हणजे कोण n प्लस 1. मग का लिहू मायनस 1 आणि इकडे का लिहू dt बाय dx. झाला. मग आता हा प्लस 1 आणि मायनस 1 का होईल कॅन्सल. का राहिला 3 इंटू n प्लस 1 एक्स टू द पावर n इंटू dx इज इक्वल टू dt. या dx ला इकडे आणलो, या dx ला इकडे आणलो. प्लस 1 मायनस 1 कॅन्सल झाला. आता मग तुम्हाला इथे का मिळाला हा एक्स टू द पावर n इंटू dx आहे इथे. हा आहे का, मग जो नाही आहे तो कोणाकडे जाईल dt कडे. मग इथे लिहीन एक्स टू द पावर n इंटू dx इज इक्वल टू dt अपॉन 3 इंटू n प्लस 1. लिहा इथपर्यंत. अगेन I इज इक्वल टू एक्स टू द पावर n, यहाँ पे dx 3 एक्स टू द पावर n प्लस 1 प्लस 7. चला व्हॅल्यू पुट करा. हा एक्स टू द पावर n आणि dx याची व्हॅल्यू बघा किती आहे dt अपॉन 3 इंटू n प्लस 1. एक्स टू द पावर n आणि dx याची व्हॅल्यू हे एवढी आहे. आणि हा जो डिनॉमिनेटर मध्ये आहे याची व्हॅल्यू किती आहे. अबे हा जो डिनॉमिनेटर मध्ये आहे याची व्हॅल्यू किती आहे t. हे t आहे इथे, याची व्हॅल्यू t आहे. यहाँ पे t रहेगा और यहाँ पे 1 रहेगा. ज्याला कोएफिशिएंटला बाहेर काढा इंटिग्रेशनच्या 1 बाय 3 इंटू n प्लस 1 इंटिग्रल ऑफ 1 बाय t विथ रिस्पेक्ट टू t. याला हा या जेडीज राहील 1 बाय किंवा याला मल्टिप्लाय करू शकता 3n प्लस 3. याला हा कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये येईल, हा कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये येईल इंटिग्रल ऑफ 1 बाय एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. का होतो याचा फॉर्म्युला भाई याचा 1 बाय एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स याचा फॉर्म्युला काय आहे लॉग मॉड ऑफ एक्स म्हणजे मॉड ऑफ टी प्लस सी. टी ची व्हॅल्यू पुट करा 1 बाय 3n प्लस 3 लॉग मॉड टी म्हणजे काय तो लिहा. टी म्हणजे 3 एक्स टू द पावर n प्लस 1
+7 प्लस सी। नाही लिहून झाला? नेक्स्ट लिहा, लेट I इज इक्वल टू इंटीग्रल ऑफ साइन इनवर्स x टू द पावर 3/2 रूट ऑफ 1 माइनस एक्स स्क्वायर विथ रिस्पेक्ट टू x। चला, तो अब देखो यहाँ पे एका ठिकाणी साइन इनवर्स एक्स आहे, इंडेक्स पॉवरला साईडला ठेवा, आणि एका ठिकाणी आहे, दुसऱ्या ठिकाणी काय आहे 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर असा प्रॉब्लेम आहे तो। पहिले सेपरेट करा, I इज इक्वल टू इंटीग्रल ऑफ साइन इनवर्स एक्स टू द पावर 3/2 और यहाँ पे है 1/√1 माइनस एक्स स्क्वेयर विथ रिस्पेक्ट टू एक्स। अब देखो यहाँ पे दोनों में रिलेशन, ये वाला फंक्शन और ये वाला फंक्शन किसका डेरिवेटिव रह सकता है? या ठिकाणी डेरिवेटिव कोणाचा राहील? साइन इनवर्स एक्सचा, म्हणजे ज्याचा डेरिवेटिव राहील त्याच्या ठिकाणी टी पुट कराल, त्याच्या इंडेक्स पॉवरचा विचार नाही करायचा। मग लिहा पुट साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू टी, जिसका डेरिवेटिव मिल रहा है वो रहेगा इज इक्वल टू टी। झाला? मग त्याच्या खाली का लिहा लागते? लिहा लवकर, डिफरन्शिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू एक्स। झाला? घ्या त्याचा डेरिवेटिव, इथे d/dx ऑफ साइन इनवर्स एक्स आणि टीचा dt/dx। साइन इनवर्स एक्सचा डेरिवेटिव 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर, इकडे dx ला ट्रान्सफर करा, इथे लिहा dt। झाला? लिहा पुन्हा प्रॉब्लेम, I इज इक्वल टू इंटीग्रल ऑफ साइन इनवर्स एक्स टू द पावर 3/2 1/√1 माइनस एक्स स्क्वेयर विथ रिस्पेक्ट टू एक्स। I इज इक्वल टू, ज्याला लिहिले प्रॉब्लेम, इंटीग्रल ऑफ साइन इनवर्स एक्स की वैल्यू किती है टी, तो यहाँ पे रहेगा टी, यहाँ पे रहेगा 3/2 जरा, आणि 1/√1 माइनस एक्स स्क्वेअर dx याची वैल्यू किती है dt, तो यहाँ पे रहेगा dt। यूजिंग सांगा कोणता फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ कोणता फॉर्म्युला सांगा,
एक्स टू द पावर एन विथ रिस्पेक्ट टू एक्स का राहते फॉर्म्युला एक्स टू द पावर एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी I इज इक्वल टू मग लिहा टी टू द पावर 3/2 प्लस वन अपॉन 3/2 प्लस वन प्लस सी क्रॉस मल्टिप्लाय करा का होईल 3 + 2 5 5/2 इथे 5/2 प्लस सी झाला टी ची व्हॅल्यू किती लिहाल आता इथे टी ची व्हॅल्यू किती लिहाल साइन इनवर्स एक्स टू द पावर 5/2 नेक्स्ट लिहा लेट I इज इक्वल टू 3 e to the power 3x अपॉन e to the power 3x plus 1 with respect to x चला लिया अब देखो यहां पे e to the power 3x ऊपर में भी है डिनोमिनेटर में भी है इसका मतलब यहां पे एफ ऑफ एक्स कौन बनेगा न्यूमेरेटर या डिनोमिनेटर डिनोमिनेटर इसका डेरिवेटिव ये तो नहीं मिलेगा +1 लेकिन इसका डेरिवेटिव क्या मिलेगा e to the power 3x और क्या मिलेगा इंटू 3 कंपोजिट फंक्शन है लिया मग खाली पुट e to the power 3x plus 1 is equal to t खाली स्टेटमेंट लिया डिफरेंशिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x डिफरेंशिएट बोथ साइड विथ रिस्पेक्ट टू x तो d/dx ऑफ e to the power 3x plus 1 और यहाँ पे dt/dx घ्या 1 चा डेरिवेटिव असा आहे 0 होईल e to the power 3x चा डेरिवेटिव का होईल रे e to the power 3x into 3 is equal to dt/dx 1 चा डेरिवेटिव 0 झाला झाला हा 3 इकडे येईल आता हा इंटू मधून अपॉन मध्ये हा इकडे येईल म्हणजे e to the power 3x into dx याची व्हॅल्यू झाली dt/3 झाला लिहा पुन्हा प्रॉब्लेम I is equal to e to the power 3x upon e to the power 3x plus 1 with respect to x झाला व्हॅल्यू पुट करा बरोबर I is equal to सांगा कोणाची व्हॅल्यू पुट करायची आहे व्हॅल्यू कोणाची पुट करायची आहे e to the power 3x plus 1 तो कोठी आहे न्यूमेरेटर मध्ये का डिनॉमिनेटर मध्ये मग इथे राहील असा राहील टी मग इथे का राहील 1 आणि हा जो आहे कंप्लीट याची व्हॅल्यू किती आहे बे याची व्हॅल्यू आहे का किती आहे dt/3 मग इथे लिहा dt/3
आय इज इक्वल टू 1/3 बाहेर काढाल, इथे राहील 1/t विथ रिस्पेक्ट टू टी. आय इज इक्वल टू 1/3. सांगा 1/t चा इंटिग्रेशन का लिहाल? 1/t चा इंटिग्रेशन का लिहाल? लॉग मॉड टी प्लस सी. आय इज इक्वल टू 1/3 लॉग टी. टी म्हणजे कोण? e टू द पॉवर 3x प्लस 1 प्लस सी.